Hi students, in this video we learn about the new chapter of life processes in living organism. Generally different processes we learn in previous years like respiratory system, digestive system and circulatory system. Okay, these processes we are learned in detail in previous years. In this chapter we learn about the different processes in living organisms in plant as well as animals or humans. So first process is transportation. What is transportation? A substances either synthesized or absorbed one part of the body to another. Generally transportation आपण कशाला म्हणतो तर a substance either synthesized or absorbed one part of a body to the another. जनरली जो काही सबस्टन्स आहे एक तर आपल्या बॉडीमध्ये तो तयार होतो आणि नाहीतर तो ॲब्झॉर्ब केला जातो आणि तो एका पार्टपासून दुसऱ्या पार्ट्सपर्यंत ट्रान्सफर होतो. त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. जनरली ट्रान्सपोर्टेशन आपण ज्या काही प्रोसेसेस स्टडी करणार आहोत ते प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर ॲनिमल्समध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर्समध्ये स्टडी केलेले. ओके, एक digestive system, respiratory system and circulatory system. आता ह्यूमन्स मध्ये आपण ज्यावेळेस स्टडी करतो त्यावेळेस आपण या तिन्ही सिस्टीम स्टडी केलेली. ओके, तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते स्टडी करायचं. तर या तिन्ही सिस्टीम तुम्ही प्रिव्हियस इयर्समध्ये स्टडी केलेत. जसे की डायजेस्टिव्ह सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण फूड इनटेक करतो. ओके, आणि फूडचं कन्वर्शन एनर्जीमध्ये होतं. कशामध्ये होतं? एनर्जीमध्ये होतं. एनर्जी इज द व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स फॉर अवर फंक्शनिंग. रेस्पिरेटरी सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन इनहेल करतो. बरोबर आहे, ऑक्सिजन इनहेल करतो. ओके, तर एनर्जी अँड ऑक्सिजन ह्या आपल्या बॉडीसाठी खूप गरजेच्या गोष्टी आहेत. तर आपण फूड जे काही इनटेक करतो किंवा ऑक्सिजन जे इनहेल करतो ते पूर्ण बॉडी पार्ट्सपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर सर्क्युलेटरी सिस्टीम करते थ्रू दी ब्लड. तर ह्यूमन्समध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे एनर्जीचं असो किंवा ऑक्सिजनचं असो, कारण की प्रत्येक ह्यूमन बॉडीमध्ये प्रत्येक सेलला ऑक्सिजन आणि एनर्जीची गरज आहे. बरोबर आहे, कारण की विदाऊट ऑक्सिजन अँड विदाऊट एनर्जी वी कांट डू एनीथिंग, एनी फंक्शन. सो एनर्जी अँड ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ईच अँड एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी. सो सर्क्युलेटरी सिस्टीम जो काही आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू फूड घेतला त्याच्यापासून एनर्जी फॉर्म होते आणि जो काही आपण ऑक्सिजन इनहेल करतो तर ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ऑक्सिजन आणि एनर्जी यांना बॉडीच्या प्रत्येक पार्टपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड थ्रू ते आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्सना ट्रान्सपोर्ट होतं. हे तुम्ही ऑलरेडी लर्न केलेलं आहे. ओके, तर आपण ट्रान्सपोर्टेशन ह्यूमन्समध्ये कसं होतं हे आपण प्रिव्हियस इयर्समध्ये स्टडी केलेलं आहे आणि मी एक रिव्ह्यू पण त्याच्यावरती घेतलेली. तर आता आपण प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते स्टडी करणार आहोत. तर जनरली ट्रान्सपोर्टेशन द सबस्टन्सेस आयदर सिंथेसाइज्ड और ॲब्झॉर्ब्ड वन पार्ट ऑफ द बॉडी टू अनदर. ओके, तर जनरली बॉडी पार्टच्या एका पार्ट्सपासून ते अदर पार्ट्सपर्यंत जे सबस्टन्सेस ट्रान्सफर केले जातात त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. तर ह्यूमन्समध्ये कसं होतं ते आपण स्टडी केलं.
आता आपण ॲज वेल एज प्लांट्समध्ये सुद्धा ते कसं होतं ते स्टडी करणार आहोत. ओके, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. जनरली प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं तर आपल्याला माहीत आहे प्लांट्स हे एकाच ठिकाणी असतात, ॲनिमल्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करतात. तर ॲनिमल्ससाठी जेवढी एनर्जी रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी एनर्जी ही कोणाला लागते तर प्लांट्सना लागते. खूप लेस अमाऊंटमध्ये एनर्जी ही प्लांट्सना लागते ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल्स. तर जनरली प्लांट्समध्ये जे काही मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स आहे किंवा जो काही प्लांट्स आहे त्यांना काय रिक्वायर्ड आहे तर जनरली प्लांट्ससाठी जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत खूप गरजेचे आहेत. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज एक्सेट्रा हे खूप गरजेचे आहेत इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्लांट्ससाठी. ओके, त्याचबरोबर वॉटर आणि जे काही फूड सबस्टन्सेस असतील ते. ओके, तर जनरली इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे की नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज एक्सेट्रा जे काही इम्पॉर्टंट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत याचा मेन सोर्स प्लांट्ससाठी कोणता आहे तर सॉईल. रिचेस्ट सोर्स म्हणून आपण सॉईलला ओळखू शकतो कारण की सॉईलमध्ये सगळे इनऑर्गॅनिक कंटेंट हे प्लांट्सला भेटू शकतात. तर सॉईल थ्रू म्हणजेच सॉईलमध्ये जे काही रूट प्रेझेंट आहे त्याच्या थ्रू प्लांट्सला हे सगळे सोर्स जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत या सोर्सकडून भेटून जातात आणि रूट थ्रू हे पूर्ण बॉडी पार्ट्सला प्लांटच्या ट्रान्सफर केले जातात. पण आपण प्लांट्समध्ये वॉटर कंडक्शन अँड फूड कंडक्शन किंवा ट्रान्सपोर्टेशन आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. तर जनरली वॉटर जो आहे तो पूर्ण बॉडीला कोण ट्रान्सपोर्ट करतं प्लांट्समध्ये तर तो आहे झायलम. अँड फूड कोण ट्रान्सफर करतं तर फ्लोएम. तर जनरली these are the specific tissues in the plants. They transport the water and food. They conduct water and food. तर जनरली सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट जो की जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस प्लांट्ससाठी खूप गरजेचे आहेत ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस हे सॉईलमध्ये रिचेस सोर्स म्हणून आपण सॉईलला ओळखू शकतो ज्याच्या थ्रू रूट हा काय करतो ते रिचेस सोर्स जे सोर्स खूप गरजेचे आहेत त्यांना ॲब्झॉर्ब केलं जातं आणि त्याच्या थ्रू पूर्ण बॉडी पार्ट्सला तो ट्रान्सफर करतो. पण जो काही वॉटर आणि फूड आहे याच्या कंडक्शनसाठी जो मेन टिश्यू किंवा इम्पॉर्टंट जे स्पेसिफिक टिश्यू आहेत प्लांटमध्ये वॉटर कंडक्शनसाठी झायलम आणि फूड कंडक्शनसाठी फ्लोएम. झायलम ओनली अपवर्ड डायरेक्शनला काय करतो ट्रान्सफर करतो. फ्लोएम हा दोन्ही डायरेक्शननी तो मूव्ह करतो. ओके, तर आपण प्लांट्समध्ये वॉटर ट्रान्सपोर्टेशन कसं होतं हे पाहू आणि त्याच्यानंतर मग फूड ट्रान्सपोर्टेशन कसं होतं हे पाहू. तर सर्वात पहिल्यांदा आपण जो की प्लांट्स आहे त्याच्यामध्ये वॉटर ट्रान्सपोर्टेशन कसं होतं याबद्दल माहिती घेऊ. आपण ॲनिमलबद्दल किंवा ह्युमन्स बद्दल जो काही ट्रान्सपोर्टेशन होतो ते आपण प्रिव्हियस इयर्समध्ये स्टडी केलेलं आहे. तर आपण प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते वॉटर अँड फूड सेपरेटली स्टडी. ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. प्लांट्सच्या नंतर आपण फूडबद्दल माहिती घेऊ. ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स we can easily observe or easily understand through the one easy practical based. We see the small plant just like a tuber root. One small plant. This is taken inside the eosine solution.
it is a red solution. After 2 to 3 days we see this plant. That time we will see, firstly this plant is green in color. After 2 to 3 days we see that plants and taken inside the UO solution. That time this plant is red colored. Why it is happen? Because this UO solution is a red color. Okay, and this red color only in root, around the root. These roots are absorb the solution and water and transport through the all parts of the body. That time after 2 to 3 days we see that this water is transformed roots through the leaves, and this is converted into changed color in red, green to red. So this is a simple experiment. We can understand the transportation of water. How did this transportation occurs? We know each and every plants is absorb water through the roots. तर जनरली आपल्याला माहीत आहे प्रत्येक प्लांट्स काय करतो, आपल्या रूट्स कडून सॉइल मध्ये जो काही वॉटर आहे तो ॲब्झॉर्ब करतो. तर आपण जर जनरल स्ट्रक्चर जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा आहे सॉइल आणि हा एक प्लांट आहे ज्याचे रूट्स आपल्याला इथे दिसतात. ओके, आणि हा जो प्लांट आहे याला वॉटर ट्रान्सपोर्टेशन कोणा थ्रू होतं तर रूट्स थ्रू होतं. आता इथून म्हणजे रूट्स थ्रू जे काही वॉटर आहे ते ॲब्झॉर्ब करून त्याचं ट्रान्सपोर्टेशन प्रत्येक प्लांट्सच्या पार्ट्सपर्यंत कसं होतं हे आपण इथे एक सिंपल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन थ्रू पाहूया. तर जनरली समजा इट इज अ soil particles, okay, and this is a root. This is a root. This root absorb water. This root absorb water. This water is come inside the cortex of the cell. Come inside the cortex. Okay, it is a cortex. Then this water is come inside contact with xylem. Contact with xylem, and xylem is a tissue, specific tissue to transport or conduct water. Xylem is a specific tissue to conduct water. ज्यावेळेस सॉइल पार्टिकल्स मध्ये जो काही वॉटर आहे त्या वॉटरला रूटनी काय केलं, ॲब्झॉर्ब केलं, आणि जो काही रूटमध्ये वॉटर कंटेंट आहे तो पुढे येत गेला. ज्यावेळेस तो प्रत्येक सेलमध्ये येत जातो त्यावेळेस जर समजा ही पर्टिक्युलर सेल आहे आणि त्याच्यामध्ये आपण वॉटर ॲब्झॉर्ब ज्यावेळेस सेल करेल त्यावेळेस ती सेल कशी होईल, टर्गीड होईल. ओके, आणि ज्यावेळेस सेल्स टर्गीड्स होतात त्यावेळेस ते काय करतात, वॉटरला प्रेशर क्रिएट करतात, आणि जो प्रेशर आहे त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, रूट प्रेशर. त्याला काय म्हणतो, रूट प्रेशर. आणि या रूट प्रेशर थ्रू झायलम पर्यंत ते वॉटर काय होतं, ट्रान्सपोर्ट होतं, आणि इथून मग मात्र प्रत्येक प्लांट्सच्या पार्ट्सला झायलम थ्रू वॉटर हा ट्रान्सपोर्ट केला जातो. सिंपल. The water and minerals
into the soil. These water and minerals absorbed through the cells through the different concentration. These cell water and mineral is present inside the soil. Okay, it is absorbed by the cells. Different concentration they are absorb these, and these cells becomes turgid, and these turgid cell exert pressure through this pressure the water is come forward and pushed forward and to come to the xylem. And xylem is a conducting tissue, is a transport to water all parts of the body. So the water and minerals is absorbed by the cells, and cells becomes turgid, they exert pressure. This pressure is known as a root pressure. Through this root pressure the water is come towards the xylem, and xylem is the specific tissue to conduct water, and they are transport to all parts of the plant's body, all parts of the plants. So it is a simple phenomena in which the water is reaches each and every part of the plant. मेन सिंपल आहे, ज्याच्यामध्ये वॉटर आणि मिनरल्स हे कुठे आहेत, सॉइल मध्ये आहेत. ओके, आणि ते सॉइल थ्रू कोण ॲब्झॉर्ब करतं, रूट. आणि रूट थ्रू ज्यावेळेस ज्यावेळेस ते प्रत्येक सेलमध्ये जातो त्यावेळेस ते टर्गिड बनतात. ओके, वॉटर ज्यावेळेस इनसाइडला जातो सेलच्या त्यावेळेस सेल कसे होतात, टर्गिड होतात. आणि तो जो टर्गिड सेल्स आहेत, जर ज्यावेळेस सगळेच टर्गिड सेल्स होतील त्यावेळेस जो काही स्पेस आहे तो पूर्णपणे फिलअप होईल, आणि हा जो फिलअप होतो ते एकमेकावरती प्रेशर एक्झर्ट करतात, आणि ज्यावेळेस तो प्रेशर येतो त्या प्रेशर थ्रू वॉटर हे कुठे जातं, पुढे पुढे पुश केलं जातं. आणि ज्यावेळेस तो पूर्णपणे झायलम पर्यंत येतो त्यावेळेस झायलम काय करतो, या जो काही प्रेशर आहे रूट प्रेशर याच्या थ्रू वॉटर याच्यापर्यंत येतो, आणि तो कंटिन्युअसली काय करतो, तो पुढे प्रत्येक पार्टला पाठवला जातो. आणि या कंटिन्युअस प्रेशर एक्झर्शनमुळे जो काही वॉटर आहे तो पूर्णपणे झायलम पर्यंत येतो, आणि झायलम पूर्ण पार्टला वॉटर हा ट्रान्सपोर्ट करतो. तर इट इज इझिली वी कॅन अंडरस्टँड, इट इज व्हेरी सिम्पल प्रोसेस. ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स, वॉटर ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. जो काही वॉटर ट्रान्सपोर्टेशन आहे तो आपण पाहिला, पण तुम्ही प्रिव्हियस इयरमध्ये एक एक्सपेरिमेंट स्टडी केला होता. जो एक्सपेरिमेंट आहे ज्याच्यामध्ये प्लांट्सच्या जो काही लीव्ज आहेत त्याच्यावरती एक पॉलिथिन बॅग टाईट केल्याच्या नंतर काय होतं हे तुम्ही ऑब्झर्व केलं होतं, बरोबर आहे. तर जो काही प्लांट्स आहे, जो काही एक्सपेरिमेंट तुम्ही प्रिव्हियस इयर्समध्ये केलेला आहे ज्याच्यामध्ये प्लांट्सच्या जो काही लीव्ज आहेत ओके, एक पर्टिक्युलर प्लांट आहे आणि त्या प्लांट्सवरती तुम्ही काय केलेलं आहे, एक पॉलिथिन बॅग जी असते ती तुम्ही काय केलेली आहे, टाईटली पॅक केलेली आहे, बरोबर आहे. तर ही जी पॉलिथिन बॅग आहे याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस काही अवर्स नंतर त्याला जेव्हा ऑब्झर्व करता त्यावेळेस तुम्हाला काय लक्षात येतं, तर काही वॉटर ड्रॉपलेट्स हे तुम्हाला त्या पॉलिथिन बॅगमध्ये दिसतात, बरोबर आहे. पॉलिथिन बॅगमध्ये तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्स दिसतात. तर जनरली ही जी हा जो एक्सपेरिमेंट आहे ज्याच्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट्स तुम्हाला दिसतात ते नेमकं कशामुळे होतं, तर इट इज ए प्रोसेस ऑफ transpiration pool. It is a transpiration. Now we will learn about the what is a transpiration or what is transpiration pool.
तर जनरली आपण काय स्टडी केलं की ज्यावेळेस तुम्ही लीव्सला पॉलिथिन बॅग ज्यावेळेस टाईट केली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट्स दिसले होते, ज्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपायरेशन. तर जनरली जे काही प्लांट्सचे लीव्ज असतात त्या लीव्जमध्ये वेपरमध्ये आपल्याला काय दिसतात, वॉटर्स हे ट्रान्सफर झालेले दिसतात. तर जनरली जे काही वेफर्स आहेत इव्हॅपोरेशन प्रोसेस थ्रू हे होतं. तर जनरली लीव्जमध्ये नेमकं काय होतं, तर लीव्जमध्ये जर लीव्जचा एक पर्टिक्युलर सेक्शन जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल द आउटर थिन लेयर of these cells and this cell, these are the some tissue of the plants. ओके, तर जनरली जो काही पार्ट आपल्याला इथे दिसतोय जो की ओपन स्पेसमध्ये जो आहे स्टोमॅटा. काय आहे, स्टोमॅटा. जनरली स्टोमॅटा स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं ओके, तर जनरली जो काही स्टोमॅटा आहे त्याची डायग्राम ही अशी आहे आणि याच्यामध्ये हे पर्टिक्युलर जे सेल्स तुम्हाला दिसत आहेत ते स्टोमॅटाचे गार्ड सेल्स आहेत. काय आहेत, गार्ड सेल्स. ओके, तर जनरली इथे जे पर्टिक्युलर सेल्स जे आहेत ते आहेत गार्ड सेल्स. तर जनरली हे जे गार्ड सेल्स आहेत ज्यावेळेस वॉटर हे कंडक्ट होतं थ्रू दी झायलम, दॅट टाइम जो काही वॉटर आहे तर ज्यावेळेस एक्सेस अमाऊंटमध्ये वॉटर हा ट्रान्सपोर्ट होतो त्यावेळेस जो काही वॉटर आहे तो वॉटर हा स्टोमॅटा थ्रू ॲटमॉस्फिअरमध्ये फेकला जातो थ्रू दी इन द वेपर थ्रू दी इव्हॅपोरेशन प्रोसेस. तर जनरली इव्हॅपोरेशन थ्रू वेपर फॉर्ममध्ये वॉटर हा लिव्स थ्रू बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये फेकला जातो. तर जे काही गार्ड सेल्स आहेत ते काय करतात, स्टोमॅटाची क्लोजिंग अँड ओपनिंग हे कोण कंट्रोल करतं, तर तो आहे गार्ड सेल. गार्ड सेल्स थ्रू स्टोमॅटा हा ओपन आणि क्लोज होतो. तर जनरली आपल्याला माहीत आहे रूट थ्रू ज्यावेळेस वॉटर हा प्लांट्सच्या प्रत्येक पार्ट्सपर्यंत येतो, झायलम हा प्रत्येक पार्ट्सपर्यंत वॉटरला ट्रान्सफर करतो आणि ज्यावेळेस वॉटर हा ट्रान्सफर होतो त्यावेळेस जो काही स्टोमॅटा आहे लीव्जवरती जे काही स्टोमॅटा असतात ते ओपन होतात आणि ज्यावेळेस ते ओपन होतात त्यावेळेस गार्ड सेल्स हे स्टोमॅटाला ओपन करतात आणि तिथून वॉटर हे वेपर फॉर्ममध्ये हे बाहेर पडतं थ्रू दी इव्हॅपोरेशन. आणि ज्यावेळेस वॉटर हा बाहेर पडतो त्यावेळेस काय होतं, तर ही जी लेयर आहे इथे वॉटर जो आहे तो लेस म्हणजे जर बाहेर पडला तर ते वॉटर डिक्रीज होत जातो. ज्यावेळेस वॉटर डिक्रीज होतो ज्यावेळेस वॉटर टिश्यूमध्ये डिक्रीज होतो त्यावेळेस पुन्हा जे काही रूट प्रेशर आहे त्या रूट प्रेशर थ्रू कंटिन्युअस वॉटर हे झायलमकडे पाठवलं जातं आणि झायलम कंटिन्युअसली ते वॉटर प्रत्येक प्लांट्सच्या पार्ट्सपर्यंत तो ट्रान्सफर करतो. तर ट्रान्सफरेशन इट इज यूजफुल फॉर दी अँड also helps to absorb water and minerals through the soil and distribute all parts of the plants. तर जनरली ट्रान्सपायरेशनमुळे एक हेल्प होते की ज्याच्या थ्रू जे काही वॉटर कंटेंट आहे तो ज्यावेळेस इव्हॅपोरेशन प्रोसेस थ्रू स्टोमॅटा थ्रू पार्ट्स ॲटमॉस्फिअरमध्ये ज्यावेळेस तो बाहेर पडतो त्यावेळेस जे काही टिश्यू आहेत ते त्यांच्यामध्ये जे काही वॉटर कंटेंट आहे ते लेस होत जातं. ज्यावेळेस वॉटर हा डिक्रीज होतो त्यावेळेस तिथून झायलम पुन्हा त्या पार्ट्सपर्यंत काय करतो, वॉटर हा पास करतो. म्हणजे रूट प्रेशर इट इज हेल्प्स अँड ट्रान्सपायरेशन इज ऑल्सो हेल्प्स टू
absorb water and minerals and distribute all parts of the plants. तर जनरली इट इज अ व्हेरी युजफुल. ओके, तर ज्यावेळेस कंटिन्युअस वॉटर येत जाईल त्यावेळेस पर्टिक्युलर वॉटर घेतल्याच्या नंतर तो स्टॉप होत जाईल, बरोबर आहे. पण इथे काय होतं, तर जो काही वॉटर येतो त्याच्यामध्ये जो एक्सेस अमाऊंटमध्ये आहे तो बाहेर फेकला जातो, ज्याच्यामुळे तो कंटिन्युअस ती प्रोसेस काय होते, चालू राहते. आणि जो काही मिनरल्स अँड वॉटरचं कंटेंट आहे आणि जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस हवे असतात त्यांना इझिली जे प्रत्येक पार्ट्सपर्यंत पोचवले जाऊ शकतात. त्याच्यामुळे ट्रान्सपायरेशन प्रोसेस थ्रू वॉटर हा बाहेर टाकला जातो. आणि ज्यावेळेस वॉटर बाहेर टाकला जातो वॉटर हा डिक्रीज होतो. ज्या टिश्यू आहेत पर्टिक्युलर प्लांट्सच्या त्याच्यामधून वॉटर हा डिक्रीज होतो. ज्यावेळेस डिक्रीज होतो त्यावेळेस पुन्हा रूटला काय करावं लागतं, वॉटर अँड मिनरल्स हे ॲब्सॉर्ब करावे लागतात. मग पुन्हा रूट प्रेशर क्रिएट होणार आणि त्या रूट प्रेशर थ्रू वॉटर हा झायलमपर्यंत पोहोचेल आणि झायलमपर्यंत पोहोचल्याच्या नंतर मिनरल अँड वॉटर हे प्रत्येक पार्ट्सपर्यंत डिस्ट्रीब्यूट केले जातील. तर जनरली जो काही ट्रान्सपायरेशन आहे याच्या थ्रू जो काही वॉटर आहे तो आपण फॉर एक्झाम्पल काही प्लांट्समध्ये वॉटर जो ट्रान्सपायरेशन थ्रू बाहेर पडतो त्याबद्दल आपण 2 एक्झाम्पल्स पाहू. द ट्रान्सपायरेशन प्रोसेस थ्रू जो काही वॉटर बाहेर पडतो त्याच्याबद्दल आपण एक्झाम्पल पाहतोय, ज्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल ओक ट्री. ओक ट्री जो आहे 1 इयरमध्ये ट्रान्सपायरेशन थ्रू 1,51,000 लिटर्स ऑफ वॉटर हा ट्रान्सपायरेशन प्रोसेस थ्रू एअरमध्ये इव्हॅपोरेशन प्रोसेस थ्रू बाहेर पडतो. ओक ट्री रिलीजेस 1,51,000 liters through the transpiration water into the air through the transpiration process, atmosphere through the transpiration process. 1,51,000 liters of water per year इतका वॉटर तो रिलीज करतो. सेकंड वन मेज. मेज प्लांट्स थ्रू जनरली पर डे 1 डे. ओके, आपण जर मेज थ्रू जो काही ट्रान्सपायरेशन प्रोसेस आहे ज्याच्या थ्रू वॉटर बाहेर पडतो तो नियर बाय 11,400 to 15,100 liters of water is released into atmosphere through the transpiration process per day. 1 day ला किती वॉटर रिलीज होतो थ्रू दी ट्रान्सपायरेशन 11,400 to 15,100 लिटर्स इतका वॉटर हा काय केला जातो ट्रान्सपायरेशन प्रोसेस थ्रू बाहेर टाकला जातो. ओके, तर इट इज अ ट्रान्सपायरेशन पूल. इट इज यूजफुल फॉर दी absorption of water and minerals and distribution of these water and mineral all parts of the body. Okay, so now we learn the transpiration of water in plants. Now we study about the transpiration of food or other substances in plants. Transportation of food and other substances in plant. तर जनरली आत्ताच आपण वॉटर ट्रान्सपोर्टेशन पाहिलं प्लांट्समध्ये. तर आता आपण स्टडी करणार आहोत प्लांट्समध्ये फूड ट्रान्सपोर्टेशन कसं होतं. तर जनरली आपल्याला माहीत आहे प्लांट्स हा काय करतो, जनरली प्लांट्स हा ॲटोट्रॉप्स आहे. ओके, जनरली हा ॲटोट्रॉप्स आहे म्हणजेच ओन फूड इज सिंथेसाइज थ्रू दी प्लांट्स. तर तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. ओके, थ्रू दी लीव्स. तर जनरली लीव्स काय करतात, लीव्समध्ये फूड फॉर्मेशन होतं. ओके, आणि हा जो फूड आहे तो प्रत्येक पार्टपर्यंत पोहोचवला जातो. आणि याच्यामध्ये जो काही फूड आहे जो एक्सेस अमाऊंटमध्ये फूड प्रोडक्शन होतं, एक्सेस अमाऊंटमध्ये ज्यावेळेस फूड प्रोडक्शन होतं त्यावेळेस तो जो फूड आहे तो ट्रान्सपोर्ट केला जातो
याच्यामध्ये जे काही फूड आहे एक्सेप्ट अमायनो ॲसिड, एक्सेप्ट अमायनो ॲसिड, अमायनो ॲसिड सोडून बाकीचं जो काही फूड प्रोडक्शन होतं तो ट्रान्सपोर्ट केला जातो और स्टोर केला जातो. स्टोर केला जातो कुठे? रूट्समध्ये, फ्रूट्समध्ये अँड सीड्समध्ये. ओके. तर जनरली जो काही फूड प्रोडक्शन आहे तो लीव्समध्ये होतं, बरोबर. तर जनरली जो काही फूड आहे तो ज्या पार्ट्सला पाहिजे त्या पार्ट्सपर्यंत ट्रान्सपोर्ट केला जातो, तो आपण आफ्टरवर्ड्स स्टडी करणारच आहोत. पण जो एक्सेस अमाऊंटमध्ये फूड प्रोडक्शन होतं एक्सेप्ट अमायनो ॲसिड, अमायनो ॲसिडला सोडून जे काही अदर फूड प्रोडक्ट्स आहेत ते काय केले जातात तर रूट्स, फ्रूट्स अँड सीड्समध्ये स्टोअर केले जातात. तर ज्यावेळेस ते लीव्स थ्रू रूट्स, फ्रूट्स अँड सीड्समध्ये स्टोअर केलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. काय म्हटलं जातं? ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. तर जनरली जो एक्सेस अमाऊंटमधला फूड आहे जो जनरली लीव्समध्ये आहे, ओके, कुठे आहे? लीव्समध्ये आहे. लीव्स थ्रू तो कुठे गेला? रूट अँड फ्रूट्स अँड सीड्समध्ये तो स्टोअर केला गेला. म्हणजेच ज्यावेळेस लीव्सपासून ते रूट, फ्रूट्स अँड सीड्सपर्यंत तो ट्रान्सफर होतो यालाच काय म्हटलं जातं? स्टोअर केला जातो. तर ट्रान्सलोकेशन, एका लोकेशनपासून दुसऱ्या अदर लोकेशन्सपर्यंत ते पाठवलं जातं, म्हणून त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन इज नॉट अ सिम्पल प्रोसेस. इट रिक्वायर्स एनर्जी अँड दिस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. तर जनरली ट्रान्सलोकेशन प्रोसेस ही सिम्पल प्रोसेस नाही आहे, त्याच्यासाठी एनर्जीची खूप गरज आहे आणि ती जी एनर्जी आहे ATP फॉर्ममध्ये दिली जाते. तर जनरली आपल्याला माहीत आहे की फूड ट्रान्सपोर्टेशन जे आहे तर फूड ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा फूड कंडक्शनसाठी प्लांट्समध्ये जो काही स्पेसिफिक टिश्यू आहे तो आहे फ्लोएम. तो आहे फ्लोएम. फ्लोएम काय करतो तर फूड कंडक्ट करतो. आणि हे जे फूड कंडक्शन आहे तो दोन्ही डायरेक्शनला करतो, अपवर्ड ॲज वेल ॲज डाऊनवर्ड. दोन्ही डायरेक्शननी तो काय करतो? जे काही फूड आहे तो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी दोन्ही डायरेक्शनचा यूज करतो, अपवर्ड ॲज वेल ॲज डाऊनवर्ड डायरेक्शननी. पण जो काही झायलम आहे वॉटर कंडक्ट करतो तो फक्त आणि फक्त अपवर्ड डायरेक्शनला काय करतो? वॉटर कंडक्ट करतो. तर फ्लोएम हा दोन्ही डायरेक्शनला करतो, अपवर्ड ॲज वेल ॲज डाऊनवर्ड, दोन्ही डायरेक्शनने तो फूड कंडक्ट करतो. तर जनरली जो काही फूड प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये प्लांट्स हे जनरली ॲटोट्रॉप्स असतात जे फूड फॉर्मेशन करतात. आणि फूड कुठे फॉर्म होतं, प्रोडक्शन कुठं होतं तर लीव्समध्ये होतं. आणि हे जे लीव्समध्ये फूड प्रोडक्शन होतं, जर समजा एक्सेस अमाऊंटमध्ये जर फूड प्रोडक्शन झालं असेल एक्सेप्ट अमायनो ॲसिड, तर हा जो फूड प्रोडक्शन झालेला एक्सेस अमाऊंटमधला जो काही फूड आहे तो रूट्स, फ्रूट्स अँड सीड्समध्ये स्टोअर केला जातो. तर लीव्स थ्रू अदर पार्ट्स जसे की रूट, फ्रूट्स अँड सीड्स प्लांट्सचे ज्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. आणि ही जे ट्रान्सलोकेशन प्रोसेस आहे जनरली इट इज नॉट अ सिम्पल प्रोसेस. इट रिक्वायर्स एनर्जी अँड दिस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. तर जो काही फूड प्रोडक्शन होतं हे आपण माहिती केलं, पण त्याचबरोबर जो काही फूड आहे त्याला आपल्याला ट्रान्सपोर्ट कसं होतं हे पाहायचं आहे. तर जनरली त्याच्यामध्ये जो काही ट्रान्सपोर्ट करणारा किंवा कंडक्ट करणारा जो स्पेसिफिक टिश्यू आहे प्लांट्समधला तो आहे फ्लोएम. आणि हा जो फ्लोएम आहे तो अपवर्ड अँड डाऊनवर्ड दोन्ही डायरेक्शनला काय करतो? फूड हा कंडक्ट करतो. तर आता नेमकं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं फूडचं ते आपण स्टडी करणार आहोत. जो काही फूड ट्रान्सपोर्ट होणार आहे याच्यासाठी आपण फॉर एक्झाम्पल सुक्रोज, इट इज सिंथेसाइज्ड इनटू द लीव्स. ओके. तर इट इज ए फूड. सो हाऊ टू ट्रान्सपोर्ट? तर जनरली हा जो सुक्रोज आहे तो प्लांट्सच्या पार्ट्समध्ये काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट कसा होतो हे आपण पाहणार आहोत. तर जनरली हा जो ट्रान्सपोर्ट होणार आहे तर त्यावेळेस याला कशाची गरज आहे? ATPची गरज आहे. ओके. एनर्जी इज रिक्वायर्ड. जर समजा फॉर एक्झाम्पल
आपण समजा हा सुक्रोज आहे, ओके, हा सुक्रोज आहे आणि जनरली हा सध्या यूजमध्ये आहे. तर ज्यावेळेस हा ट्रान्सपोर्ट होतो त्यावेळेस कसं होतं, तर जो काही फ्लोएम आहे, तर ज्यावेळेस सेल्स थ्रू ज्यावेळेस हा एंटर होतो थ्रू दी युजिंग ATP, त्यावेळेस पर्टिक्युलर सेल, जे काही सेल्स आहेत या सेल्समध्ये हा ज्यावेळेस ट्रान्सफर होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे तो सध्या आहे, ओके. तर ज्यावेळेस ते ज्या सेल्समध्ये त्याला पाठवायचं असेल, फॉर एक्झाम्पल या सेल्समध्ये त्याला पाठवायचे, तर त्यावेळेस काय होतं, जे काही नेबरिंग सेल्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर हा ॲब्झॉर्ब केला जातो आणि हे काय होतात, टर्गीड होतात. वॉटर हे ॲब्झॉर्ब केले जातात आणि त्याच्यामुळे तो काय होतो, टर्गीड होतो. आणि ज्यावेळेस वॉटर हे इन्क्रीज होतं सेल्समध्ये, सेल्युलर जो काही पार्ट आहे ज्याच्यामध्ये वॉटर हे इन्क्रीज होतं, त्यावेळेस जो काही प्रेशर एक्झर्ट होतो, त्या प्रेशर एक्झर्ट झाल्याच्या नंतर तो पुढच्या सेलमध्ये ट्रान्सफर होतो. कारण की पुढच्या सेलमध्ये वॉटर हा नाही आहे, तिथे जो काही प्रेशर आहे तो कमी आहे, लो कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजेच ज्यावेळेस प्रेशर एक्झर्ट होतो त्यावेळेस जिथे लो कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जिथे प्रेशर नाही आहे त्या पार्टमध्ये तो ट्रान्सफर होतो आणि असाच पुन्हा पुढच्या सेल्समध्ये वॉटर इन्क्रीज होतं आणि पुन्हा तिथून प्रेशर एक्झर्ट होतो आणि पुन्हा तो पुढच्या सेल्समध्ये जातो. तर म्हणजेच काय, तर ज्यावेळेस एखादा फूड जो काही फूड आहे ज्यावेळेस फ्लोएम थ्रू ट्रान्सफर होतो त्यावेळेस काय होतं, तर ATPचा यूज करून तो पुढे सरकतो. ज्यावेळेस ATPचा यूज करून तो ट्रान्सपोर्ट होतो त्यावेळेस नेबरिंग जे काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर हा इन्क्रीज होतो आणि जसा जसा वॉटर इन्क्रीज होतो तसे तसे ते आजूबाजूचे सेल जे फूड ज्या सेलमध्ये फूड आहे त्या सेल्सवरती काय करतात, प्रेशर एक्झर्ट करतात आणि ज्यावेळेस तो प्रेशर एक्झर्ट होतो त्यावेळेस तो कोणत्या बाजूला सरकेल, तर जिथे प्रेशर नाही आहे, जिथे कमी प्रेशर आहे अशा सेल्समध्ये तो काय होतो, ट्रान्सपोर्ट होतो. तर जिथून जे काही सेल्युलर सॅप आहे ज्याच्यामध्ये वॉटर हा एक्झर्ट होतो आणि त्याच्या थ्रू तो प्रेशर क्रिएट होतो आणि तो प्रेशर त्या फूडला काय करतो, पुढे ढकलतो. तर अशा प्रकारे जो काही फूड आहे तो ट्रान्सपोर्ट होतो थ्रू दी युजिंग ATP अँड द फ्लोएम इज ए स्पेसिफिक टिश्यूज. तर अपवर्ड अँड डाऊनवर्ड दोन्ही डायरेक्शनला तो काय केला जातो, पुढेच ढकलला जातो. तर प्रोसेस थ्रू जनरली ज्यावेळेस प्रेशर एक्झर्ट होतो नेबरिंग सेल्सपासून त्यावेळेस तो पुढे पुश केला जातो आणि तो पुश केल्याच्या नंतर कोणत्या सेल्समध्ये एंट्री होतो, ज्या सेल्समध्ये प्रेशर हा कमी आहे, लो आहे, त्या सेल्समध्ये तो एंट्री घेतो. अशा प्रकारे तो जो फूड आहे तो ट्रान्सफर केला जातो बाय द युजिंग ऑफ फॉर्म ऑफ ATP एनर्जी. And in the flowering season, in roots and stems in plants, stored sugar is stored. तर जनरली रूट्स आणि स्टेम्समध्ये शुगर हा स्टोअर केला जातो. तर फ्लावरिंग सीझनमध्ये काय केलं जातं, ज्या रूट आणि स्टेम्समध्ये शुगर हा स्टोअर केलेला आहे तो ट्रान्सपोर्टेशन थ्रू म्हणजे फ्लोएमचा यूज करून तो कुठे पाठवला जातो, बर्ड्सपर्यंत. आणि जे बर्ड्स आहेत ज्यावेळेस शुगर हा बर्ड्सपर्यंत पाठवला जातो त्यावेळेस बर्ड्स जो आहे तो ओपन होतो अँड फॉर्म ए फ्लावर. ओके. तर जनरली जो काही ट्रान्सपोर्टेशन आहे, फूड ट्रान्सपोर्टेशन और अदर सबस्टन्सेस, याच्यामध्ये फक्त सिंपल आहे. प्लांट्स हे ॲटोट्रॉप्स आहेत, ते फूड फॉर्म करतात. तर ज्यावेळेस ते फूड फॉर्म करतात तो जो फूड आहे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जनरली त्यांना ATPची गरज आहे. ओके, एनर्जी इज रिक्वायर्ड. तर ही जी एनर्जी आहे ती एनर्जीसोबत जो काही फूड आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना जे काही नेबरिंग सेल्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर हा एंटर होतो आणि ज्यावेळेस वॉटर सेल्समध्ये एंटर होतो त्यावेळेस जे काही सेल्स आहेत ते टर्गीड होतात आणि ज्यावेळेस ते टर्गीड होतात त्यावेळेस ते
त्या फूड सेल्सवरती काय करतात, प्रेशर एक्झर्ट करतात. आणि ज्यावेळेस प्रेशर एक्झर्ट होतो त्यावेळेस तो जो फूड आहे तो पुढे पुश केला जातो. ज्यावेळेस पुढे पुश केला जातो त्यावेळेस जो नेबरिंग सेल आहे पुश केल्याच्या नंतर तो कोणत्या सेल्समध्ये एंट्री घेईल, ज्या सेल्समध्ये प्रेशर हा लो आहे आणि त्या सेल्समध्ये तो एंट्री घेईल. अशा प्रकारे तो पुढे पुश केला जातो आणि पर्टिक्युलर टार्गेट पार्टपर्यंत तो पोहोचवला जातो. ओके, तर जनरली याच्यामध्ये जो एक्सेस अमाऊंटमध्ये फूड फॉर्मेशन होतं ते जे फूड आहे ते एक्सेस अमाऊंटमधलं फूड हे रूट अँड फ्रूट्स अँड सीड्समध्ये काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. तर लीव्जपासून अदर प्लांट पार्ट्समध्ये स्टोअर करून ठेवण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल्स. ओके, तर इट इज अ प्रोसेस इन विच फूड इज स्टोर्ड. So translocation process is not a simple process, it's having a energy also in the form of ATP. तर आपण जो काही ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड आहे याच्याबद्दल जनरल स्टडी केली. सो इन दिस व्हिडिओ वी लर्न अबाउट दी ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. So water transportation and as well as food transportation we learned in detail. In next video we learn about the excretion. What is excretion and excretion in plants as well as excretion in human or animals also.